वासना नष्ट होते आणि वासना नष्ट झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी काय उत्पन्न होतं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे ज्या ज्ञान रूपी बीज नष्ट होतं ज्ञान उत्पन्न अज्ञान रूपी जे बीज नष्ट होतं आणि त्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होतं आणि मग काय होतं मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे रामनामाबद्दल आवड होणं आजच्या काळात तर एवढं सोपं नाही अवघड आहे रामनामाबद्दल आवडच निर्माण होत नाही